नमस्कार मंडळी. तर आजचा दिवस आहे दुसरा आणि हे आहे आमचं 15 वर्ष. म्हणून हे जे आमचे 5 दिवस आहेत याच्यामध्ये तुम्हाला एक एक नवीन नवीन इव्हेंट पाहायला मिळेल. तर आता चालू आहे मोदक मेकिंग. अरे हा अनइन्व्हायटेड गेस्ट आलाच पाहिजे इकडे. आता हा कसला मोदक आहे पृथा? कसला? तांदळाचे उकडीचे मोदक. जेवली नाही का तू काल? मग जरा आवाज मोठा येऊ दे की. हे मोदक कसले आहेत पृथा? तांदळाचे. आणि त्याच्या आत सारण कसलं आहे? परत रात्री जेवली नाहीस का तू काल? हा, खोबरं, गूळ, वेलची. अजून काय काय? अजून खूप काय घालतात. काही जण बदाम घालतात, काजू घालतात, खसखस घालतात. ओके. भेंडी पण घालतात? तर आता इथे पाहू शकता हे झालेले आहेत ऑलमोस्ट सगळे मोदक. उकडीचे मोदक बनवत आहेत आज. आणि हा शेवटचा क्लायमॅक्सचा मोदक. काय शिवाय मोदक खाणार ना? आता काय खातोय तू? मोदक नाही, केळं खातोय. अरे 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 काय झालंय मोदकाचं? ठीक आहे. तर आता आपण थोड्या वेळाने मोदक ज्या वेळेला स्टीमिंगला जातील तेव्हा मोदक पाहूया. तर आता हे मोदक चाललेले आहेत त्यांच्या उकडीच्या प्रोसेसमध्ये. आणि आमचा एक अजून एक युट्यूबर आहे तिकडे मागे ज्यांचा जो शॉर्ट टाकण्याचा कार्यक्रम चालू आहे. मम्मी, तुझ्या उकडीच्या मोदकाचा एखादा इव्हेंट तुला आठवतोय का? दरवर्षी आठवतो. काय? पीठ चांगल्या मळलं नाही गेलं की मोदक तुटतात. अच्छा. हा फसलेला माझा मोदकाचा इव्हेंट सगळ्यात पहिला का? आणि पीठ चांगलं झालं मळून की छान असे मोदक येतात. असे का? सक्सेस झालेला इव्हेंट. आणि हा जो इव्हेंट आहे अनसक्सेसफुल इव्हेंट तो, आणि हा सक्सेसफुल इव्हेंट साधारण किती वर्षांपूर्वीचा आहे? अनसक्सेसफुल इव्हेंट सॉरी. हा गेल्या वर्षीपर्यंत. म्हणजे दरवर्षी नाही, पहिल्यांदा अनसक्सेसफुल झालेला इव्हेंट लग्न झाल्यानंतर पहिला गावाला गेले होते आम्ही सगळे फॅमिली. सगळे एकत्र फॅमिली गेलो होतो आम्ही. आणि मला सांगितले मोदक बनवायला. आईना मोदक येत नव्हते आणि मला पण येत नव्हते तरी सुद्धा बनवले. अच्छा. असे गोळे असे गोळे बनवले. ओके. छान छान आठवण आहे. 1992 ची आठवण आहे ना? ती कधी काढली तरी पण त्याला हसायलाच येतं. तर आता हे मोदक जे आहेत आपण आता स्टीमिंगला ठेवणार आहे ना, वाफवायला ठेवणार आहे. आता आपण पाहूया थोड्या वेळाने हा मोदक कसा होतोय आणि तो खाऊन पण दाखवाय. अरे बाप रे मम्मी, मस्तपैकी वाफेदार झालेत ना तयार आहे मोदक? उकडीचे मोदक तयार झाले तो मम्मी? अरे वा वा. चला चला आता पहिल्यांदा लवकर गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवूया आणि मग मारूया ताव. जय देव जय देव जय देव जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझं कर्पूर गौरा. जय देव जय देव. भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा. विभूतीचे उधळण शीतकंठ निळा ऐसा शंकर शोभे उम्हा वेल्हाळा. जय देव जय देव जय देव जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावाती ओ वा तुझ कर्पूर गौरा. घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे.
प्रेमे आलिंगन आनंदी पूजन भावे वाळीन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधू च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं माय कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ज्या ठिकाणी मनसाय माझे त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही ओम यज्ञेन यज्ञमय जंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन तेहनाकं महिमान सचन्त यत्र पूर्वे सात्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कूर्महे समे कामान कामकामाय मयं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यम् अधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौमः सर्वायुष अन्तादात् पृथिवे समुद्रपर्यन्ताय एकराळिति तदपेश श्लोको विहितो मरुतः परिवेष्टारो मरुतस्यान्वसन् गृहे आवीक्षितस्य कामेप्येवेश्वदेवाः सभासदैति गणपती बाप्पा मंगल मूर्ती अशा प्रकारे हे चाललेले आहेत मोदक नैवेद्याला. गणपती बाप्पा मोरया. आता आपण जो पारंपरिक नैवेद्य आहे आमच्या घरातला तो आता दाखवणार आहोत गणपती बाप्पांना. ऋषी पंचमीचा नैवेद्य ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकताय ही आहे बाजरीची भाकरी, हे आहे दही आणि ही खरं तर भाजी महत्वाची. कोणती आहे भाजी? सगळ्या प्रकारची भाजी येते. सगळ्या पंचमीची भाजी. ऋषी पंचमीची ही खरी भाजी आहे ना. आणि ही आहे मोडवलेल्या हरभऱ्याची आमटी. हे तूप आणि भात है ना, तूप भात. अशा प्रकारचा जो नैवेद्य आहे आपण या गणपती बाप्पांना आज दाखवणार आहोत. तर सुरुवात करूया आपण. ओम व्यानाय स्वाहा, ओम प्राणाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम ब्रह्मणेन स्वाहा. यज्ञशिष्टाशिन संतो मुच्यन्ते सर्वकिल्विषे भुञ्जते ते त्वगं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. यत्करोषि यदश्नासि यज्जोषि ददासि यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम्. ओम सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं कर्वावै
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावै. ओम शांती शांती शांती. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. नमस्कार मंडळी. तर गणपती बाप्पा मोरया. आजचा दिवस दुसरा आणि आज आपल्या वाडिये फॅमिलीमध्ये एक नवीन मेंबर ॲड होणार आहे आणि तो मेंबर आम्ही आणायला चाललोय आता. थोड्याच वेळात तुम्ही पाहाल त्या मेंबरची झलक. तर मंडळी आता आपण आलेलो आहोत आपल्या नवीन मेंबर जो आपल्या वाडिये फॅमिलीमध्ये ॲड होणार आहे त्याला घ्यायला. बरेच दिवस या क्षणाची वाट बघत होतो. म्हणजे माय फर्स्ट कार अँड आवर सेकंड कार. त्यामुळे आता हा आपला मेंबर, हा आपला बोक्या, या बोक्याला आपण घेऊन जाणार घरी मस्तपैकी. चला आता आपण त्याचा हँडओव्हर घेऊया. अशा प्रकारे संपूर्ण हँडओव्हर प्रोसेसची पूर्तता झालेली आहे आणि आम्ही आमच्या बोक्याला घेऊन चाललेलो आहोत आमच्या घरी. हे थोडंसं ॲक्च्युली कार एका माझ्या मित्राची होती आणि ती त्यांनी ह्यांना दिली होती. हे मला नंतर कळालं की इथे ती लावलेली आहे म्हणून थोडंसं काय म्हणतात ते थोडासा जो त्यांचा जो प्रोटोकॉलचा प्रकार असतो तो केला गेला आणि शेवटी ही कार आम्ही आमच्या घरी आणली. काय पप्पा, काय मम्मी, आपण आपली छोटीशी गाडी, छोटीशी म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका आहे ना, अशी गाडी घेऊन फायनली बरेच दिवसांचं आपलं हे जे स्वप्न होतं माझं जास्त करून का माहिती आहे का, म्हणजे मला नेहमी वाटायचं मम्मी की पप्पाचे टू व्हीलरवरती आपल्या एरियामध्ये फिरतात तर त्यांना अशी सेक्युअर गाडी असावी. ते रिलॅक्स करून गाडी म्हणजे अगदी मार्केटला जरी जात असाल तुम्ही दोघं तरी असे रिलॅक्स जाल म्हणून आपण खरं तरी गाडी घेतली नाही का. आणि आता फायनली ते आपण गाडी घेऊन पप्पा घरी चाललोय. खूप खूप अभिनंदन बाबा तुमचं, तुमच्यासाठी गाडी. मम्मी तुझं पण अभिनंदन ना खूप. तुला पण चालवायची हो, कारण ही गाडी मला पप्पांनी गाडी घेतलेली आहे आपली सैलेरी. आता ही गाडी पप्पा आणि तुला जास्त करून चालवायची आहे. चालेल चला आता आपण मंडळी भेटूया आपल्या पूजेच्या वेळेला. घरी गाडी नवीन आल्यानंतर जे आपल्या हिंदू संस्कृतीच्या परंपरेनुसार आपण करतो की ते वाहन जरी असलं तरी पण त्याला आपण त्याची पूजा करतो, त्याला मनोभावे आपण सांगतो की अरे तू आता आमच्या घरी आला आहेस, आमच्याबरोबर स्ट्रगल करणार आहेस, आमच्या संगे राहणार आहेस. तर त्याची एक आठवण म्हणून त्या वाहनाची पूजा म्हणत ही अशी आमच्या घरात ही पूजा होती. खरं तर गाडी आणायला फार उशीर झाला, त्या दिवशी रात्र झाली आणायला, पण पूजा ही केलीच पाहिजे आणि ही ती पूजा करण्याची प्रोसेस. स्माइल प्लीज सगळ्यांनी. छान आज आपण टाटाची गाडी घेतली. खरं तर अजून एक टाटा ना, आणि सुरुवात ह्या गाडी पण सुरुवात झाली आहे की नाही. आता आपण आलेलो आहोत एक नारळ फोडायची प्रोसेस असते जी कोणत्याही शुभकामाचे जेव्हा आपण सुरुवात करतो त्यावेळेला आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळ फोडून त्या प्रोसेसची आपण सुरुवात करतो आणि तेच आता हा प्रकार मी ते करणार आहे. खरं तर खूप मनोभावे ह्या गाडीला मी चेस केलं होतं आणि फायनली टाटा ग्रुपची एक गाडी आमच्याकडे आली आहे. आणि आता हा 1 2 आणि 3 एका फटक्याच खरं नाव फुटलेला आहे आणि तो एका फटक्याच फुटलेला असा शुभ मानला जातो. आणि फायनली ही पूजा आमच्या या नवीन टाटा नॅनो, ज्याला मी लाडाने बोक्या म्हणतो, ह्याची पूर्ण झालेली आहे. आणि थोडेसे स्नॅप्स आहेत जे आम्ही शेवटी काढत होतो. या पूजेच्या वेळेला माझा मित्र अमेय तोही आला होता, त्यांनीच हा काढलेला आहे आमचा एक फोटो. त्याचा फोटो नाही काढता आला कारण लक्षातच नाही राहिला त्याचा फोटो काढायचा आहे. आम्ही बोलत राहिलो, बऱ्याच महिन्याने आम्ही भेटलो त्यामुळे आम्ही बोलत राहिलो.
फायनली आम्ही आमच्या बोक्याला वेलकम करतोय आणि आमचा प्रवास या बोक्याबरोबरचा चालू करतोय. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटी आपला नेहमीचाच डायलॉग, कराल कष्ट तरच वा श्रेष्ठ. जय महाराष्ट्र, जय श्रीराम.